टोमॅटोचे हे हाल झालेले आहेत गाईज. ठीक आहे, अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. आपण हे एवढं असताना ह्याच्यामध्ये तिखट आणि थोडंसं अजून मीठ ॲड करणार आहे. आपण पूर्ण मीठ टाकलं नव्हतं. हे आपण मिक्स करून घ्यायचं आता आणि परत झाकून ठेवायचं व्हाईट चटणी. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चटणीमध्ये आणखीन काही टाकायची गरज नाही. डाळ तुम्हाला टाकायची असेल तरी टाका, पण ही अशीच सिंपल चटणी चांगली लागते. आणि हो, टोमॅटो जर तुम्ही मोठे चिरले असेल, हे बघा साल सोडायला लागले, दिसते हे साल वेगळं झालं आहे आणि टोमॅटो वेगळं. इथं बघा, येणारे बाबा वरती हे साल असं सोडून देतं. ठीक आहे. आणि तुम्हाला मी म्हणत होते, जर तुम्ही ना टोमॅटो मोठे कापले असतील ना, तर हे उलटणं आहे. याने तुम्ही असं त्याला बारीक करू शकता. ठीक आहे, असं प्रत्येकच टोमॅटोला करायची गरज नाही आहे, पण तुम्हाला एखादं मोठं वाटत असेल तर करा. आणि तुम्हाला असंच छान वाटत असेल तर असंच ठेवा. टोमॅटो कढईला सोडायला लागलेला आहे गाईज. आपली टोमॅटोची चटणी रेडी आहे. आपल्याला याच्यामध्ये कूट टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ह्यावेळेस आपण चमच्याने टाकू, नाहीतर परत हात धुवा लागेल. हा 1 चमचा आणि हा दुसरा चमचा, 2 चमचे खूप आहे. आणि आपल्याला हा कूट व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला ह्याला आणखीन 2 मिनटं व्यवस्थित असंच ठेवायचं आहे गॅसवरती. गॅस चालू आहे, तुम्ही बघू शकता. चटणी टाकून घ्यायची आपण ह्याच्यामध्ये. चटणी टाकून घ्यायची. काय बोलतीये मी, चटणी नाही टाकून घ्यायची, आपल्याला चटणी हलवून घ्यायची 2 मिनटं अशीच व्यवस्थित. 2 मिनटं झालेले आहेत गाईज. आपण आता गॅस बंद करणार आहोत. चटणीमध्ये पाणी नाही राहिलेलं आहे आणि तेलकटही नाही झालेली आहे चटणी. आपल्याला तेलात कांदा परतताना तेल खूप कमी यूज करायचं आहे. जेवढं आपण एका भाजीला यूज करतो तेवढंच यूज करायचं आहे. आणि ही चटणी 3 ते 4 लोक खातील एवढी इनफ झालेली आहे. बाय गाईज, आपण इथेच थांबूया आजच्या दिवशी. मी हा विचार करत होते की उद्या कोणती रेसिपी बनवावी, पण अजून काय ठरलेलं नाही आहे. सो मी उद्या विचार करेन की व्हिडिओ पोस्ट करायचा की नाही. थँक्यू गाईज, बाय बाय.